आज राज्यभरातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात आली होती। अकोल्यात देखील सुमारे 1500 कृषी सेवा केंद्र चालक अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष वेधण्याचा प्रयत्न यातून करण्यात येतो आहे। अकोल्यात कृषी सेवा केंद्र चालकांनी एकत्र येत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। परवाना नियमांमध्ये सुलभता, वाढती कागदपत्र तसंच खत आणि बियाण्यांच्या वितरणातील अडचणी यासारख्या मुद्द्यांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। या संपामुळे शेती हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खतं, बियाणे आणि औषधं मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान या संपामुळे शेतकऱ्यांमध्ये ही चिंता व्यक्त केली जाते, तर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जाते। सरकार आणि कृषी सेवा केंद्र चालक यांच्यात लवकरात लवकर तोडगा निघतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही आज सर्व कृषी विक्रेते यांनी बंद ठेवलेला आहे। मावदा आमची जी महाराष्ट्र लेवलची संघटना आहे त्यांच्या सूचनेनुसार आम्ही बंद ठेवला आहे। आमच्या विविध प्रकारच्या मागण्या आहेत जे की मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही शासनाकडे लावून धरलेले आहेत, परंतु ते अजूनपर्यंत त्या विषयावर गंभीरपणे विचार झालेला नाही आहे। त्यामुळे आम्हाला हे बंदचं पाऊल उचलावं लागलेलं आहे। आज जवळपास अकोला जिल्ह्यातले 1200 जे लायसन्स होल्डर्स आहेत, दुकानदार आहेत, त्यांनी सर्वांनी बंद ठेवलेलं आहे। एकही दुकान आजच्या तारखेमध्ये उघडेल नाही आहे।